नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे बुधवार आणि आता दुपारी 12 वाजले होत्या. सकाळची माझी घरातली कामं झालेली होती. तर नंतर इथं मी हे धुवायला आज बाहेरचं घेतलेलं, जरा मोटर चालूच होती. तर आज पाणी पण आलेलं होतं, टाकी पण भरलेली होती. तर म्हटलं हे धुवून घ्यावं, धुतलं की जरा फ्रेश वाटतं. 5-6 दिवसातून तरी एकदा धुवावंच लागतं हे. झाडलं तरी ना तेवढी धूळ पूर्ण निघून जात नाही. मग पाणी जास्त असेल तर मग सारखं धुणं होतं. आणि आज थंडी भरपूर आहे, दिवसभर पण थंड आणि रात्रीचे तर मग काय विचारूच नका. थंडीच जास्त वाढलेली आहे आणि अजूनच वाढणार असं सांगतायत. तर एवढा डिसेंबर पूर्ण राहतेच जरा जास्त, पण यावर्षी थोडी जास्तच थंडी आहे. त्यामुळे कामं झाले की बाहेर उन्हाळा जावं असं वाटतं. बस की. तू हरलीच मासे तू लावला म्हणता लावा. आम्ही तर फायनल वास येत नाही आजकाल. है ना मारायला पाहिजे थोडं काय करायचं. तर आज थंडी भरपूर होती, त्यामुळे जान्हवीनं आज काय त्याने आंघोळ केली नव्हती. आणि परफ्यूम एवढा मारते की जसं की परफ्यूमच ही जी आंघोळ चालू असते. त्यामुळे त्या ओमचं आणि दोघांचं थोडं मग पटत नाही जास्त. टॉम अँड जेरी सारखं चालू असतं. ओमला कधी जास्त म्हणजे तो कधी तर असा ठीक आहे बाहेर चाललं, तर हिला सारखाच म्हणजे रोजच परफ्यूम लागतो. हे बेडशीट धुवायला काढायचं होतं आज. तर आज वरचं, आता उद्या गुरुवार आहे तर आज वरचं सगळं मी झाडून पुसून घेते. थंडीमुळं स्वेटर मात्र आता काढूच नाही वाटतंय. आणि माझी दुसरी जुनी बेडशीट होती ती जरा ही झालेली, पहिली वेळ थोडीशी वेगळी होती तर ते काय आता टाकत नाही. आणि दुसरी एक डबल बेड केल्यामुळं ह्या बेडचं बेडशीट तिकडं टाकले. त्यामुळं मला 1-2 बेडशीट अजून आणायचे आहेत. तोपर्यंत मग हे सकाळी लावलं मशीनला की तो सुकतं ते दुपारपर्यंत, मग तेच टाकते परत मी. पण असं पण वरती कोणी येत नाही परत सकाळची एकदा खाली गेली की संध्याकाळशिवाय. मुलं शाळेतून आल्यानंतरच. ते पण खाली सोप्यावरतीच राहतात, त्यामुळं एक जरी बेडशीट असलं तरी चालून जातं. पण असं होतं की तेच धुतलं की तेच टाकायचं. इथं एवढी चांगली भेटत नाहीत आपल्याला पाहिजे तशी, मग कधी बाहेर कोल्हापूरला किंवा सांगलीला गेले की मग आणतो. तर मशीन ना काल टब क्लिनिंगला लावलेलं, तरीसुद्धा ना हे जी रबर आहे ना ते पुसल्याशिवाय आपण ते निघत नाही. ते टब क्लिनिंगला जरी ते साफ केलं तरी ना तेवढं साफ होत नाही. आत बाहेर ते आपल्याला कपड्याने पुसून घ्यावं लागतं. आणि हे खोलल्यानंतर ना हे जे काय चुकून आपल्याकडून अडकलं असेल, गेलं असेल मशीनमध्ये, तर ह्यात येतं ते तसं. पण ह्या पाण्याचा खूप खराब घाण वास येतोय. कधी पण आपण म्हणजे जरी सारखं जरी ह्याला काढलं तरी सुद्धा वास येतो यातून. तर कपडे दुसरे आज बाकी काही जास्त नव्हती, त्यामुळं ह्याच्यासोबत ही बेडशीट लावते. नाहीतर मग नुसत्या दोन्ही बेडच्या 2 बेडशीट काढते एखाद दिवशी आणि मग त्या दोन्ही एक संग लावते मशीनमध्ये. आता हे रेग्युलरचे कपडे असतात तेवढेच, आणि फाईट कपडे आहेत ते हातानंच धुवून टाकते. आणि इथं टिफिनसाठी आज मटकीची उसळ केलेली.
तर हे काल सकाळी बांधून ठेवलेलं होतं थंडीमुळं, आणि आता कसं या मटकीचा वगैरे आपण मोड आलेला ह्याचा अजिबात वास वगैरे येत नाही. तर एकदा भिजत घातली की मग एकदा सुकी भाजी आणि एकदा रस्सा भाजी होईल एवढी भिजवते. मटकी अगोदर ना थोडंसं तेल आणि मीठ टाकून ही भाजून घ्यायची, म्हणजे परत उसळ बनवतो ते अशी मग पांचट अशी लागत नाही. तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे, त्यामध्ये भरपूर सगळा कांदा भाजून घ्यायचा. कांद्यापुरतं मीठ टाकलेलं आहे, मटकीला मीठ टाकलं होतं. नंतर खूप सगळी कोथिंबीर, टोमॅटो आणि जे मसाले आहेत ते आता ह्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही मटकीला, म्हणजे कोणत्याच उसळीला शेंगदाण्याचं कूट न घालता त्या उसळीचा आपण डाळी वगैरे करतो ते मसाले. यामध्ये मी सांबर मसाला, आपला किचन किंग मसाला असतो, रेग्युलर काळं तिखट, हळद आणि वापरून ना, तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी टाकू शकता, पण बिना पाण्याची पण ही मटकी छान होते. तर नंतर सगळा स्वयंपाक आवरून घेतला, मुलांचा टिफिन वगैरे ते त्यांना सगळं झाल्यानंतर आता किचन आवरून झालं तर माझं, फरशी वगैरे पुसून. नंतर इथं ना जवसाची चटणी केलेली होती ती संपलेली, आणि कोणती तरी चटणी किंवा ठेचा काहीतरी लागतंच, त्यामुळे ही चटणी बरी पडते. आणि जवस थंडीत किंवा असे पण आपल्या केसांसाठी वगैरे चांगले आहेत, त्यामुळं जवसाची चटणी नेहमीच आपल्या खाण्यात असावी. आता हे जवस एवढेच मला वाटतं 30 रुपयाचेच येत असतील, त्यामुळं हे काही एवढं महाग नसतं, आपल्याला रोज खायला सुद्धा ते परवडतं आणि ते खावं जवस. आणि चटणी करायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटाचं काम आहे आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं. आणि फक्त त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. आता कोण यामध्ये लसूण पण टाकतं, पण अशी साधी पण बिना लसणाची पण ही चांगली वाटते. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तीळ, लसूण हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. कढीपत्ता पण ॲड करू शकता भाजून थोडासा क्रिस्पी झाला की. पण आता कसं कढीपत्ता काय चांगला येत नाही, त्यामुळं त्यानं केले नाही घेतलं, फक्त जवसाचे. पुढच्या वेळी करताना म्हटलं तशा पद्धतीने करून बघूया. तर इथं रताळे शिजायला ठेवलेलं भाजायला तव्यावरतीच असं ना पालतं टाकून पटकन भाजून होतं. गॅस बंद केलेला आहे आणि बिना पाण्याचं हे मग भाजलेलं रताळं छान लागतं. तर जवस पण भाजलेले थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आणि यामध्ये ना मीठ थोडंसं चमच्याभर मीठ लागतं एवढं ह्याला, नाहीतर लगेच खारट झाली तर मग ती चटणी परत खाऊशी नाही वाटत आपल्याला. आणि नंतर आता कोण ह्यात मिरची पावडर टाकतं. आता मी माझं मिरची पावडर असेल ती टाकू शकता, पण आता आपला घरातला मसाला आहे तो टाकला तरी चालू शकतो. एक 3 ते 3.5 चमचे एवढा मसाला एवढा यात पुरेसा होतो. आणि तुम्हाला जर जास्तच तिखट करायचे असेल तर मग वाढवू शकता, पण शक्यतो ही चटणी ना कमी तिखट करायची, कारण ती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. तिखट लागली तर आपण मग अगदी थोडीशी खातो. तर आपल्याला हे जवस जास्त प्रमाणात, म्हणजे एक रोज चमच्याभर तरी जवस आपल्या पोटात गेले पाहिजेत, त्यानुसार मग आपण हे करायचं. आपण एवढी काय म्हणजे 1-2 चमचे म्हटलं तरी चटणी आरामशीर खाऊ शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.